नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, हे बघा, आता हरभऱ्याची रानं मोकळे हो चाललेले आहेत आणि आपल्या आता शेळ्या फिरस्ती झालेल्या आहे. आपण याला आता डेली इकडे तिकडे फिरवणार आहोत आणि हरभऱ्याच्या रानामध्ये शेळ्या हरभरे वेचून खात आहेत, जे पडलेले असतात ते. त्याच्यामुळं याच्यामध्ये शेळ्या खरं तर आता चारायला पाहिजे, कारण शेळ्या जेवढ्या फिरल्या तेवढ्या पाणी पितात आणि हरभऱ्यामुळं शेळ्या ताबडतोब जरशा चकाकी मारतात, कारण की हरभऱ्याचं खाल्ल्यामुळं पाणी जास्त वेळ म्हणजे 2-3 वेळेस पाणी पितात. त्याच्यामुळं आता बंदिस्त शेळ्या आपल्या फिरस्ती झालेल्या आहेत. तर बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की शेळ्या कमीत कमी किती शेळ्यावरती शेळ्यापासून आपण शेळीपालन सुरू करायला पाहिजे. तर कमीत कमी मित्रांनो, आपण 5 शेळ्यापासून शेळीपालन सुरू केलं होतं. पण जर चांगलाच इन्कम जर घ्यायचा असेल तर आपल्याला 10 शेळ्या पाहिजेच, कारण की त्याच्यामध्ये आपला रोजगारी भाग चांगला निघू शकतो. लांगडी हो. रोजगारी भाग जर चांगला आपल्याला घ्यायचा असेल किंवा आपला जर इन्कम वाढवायचा असेल, 10 जर शेळ्या तुम्ही 10 शेळ्यांपासून जर सुरुवात केली तर 6 महिन्यामध्ये आपल्याला त्यांच्यापासून 6 महिन्याला एकदा येते शेळी. तर 6 महिन्यामध्ये आपल्याला सरासरी त्यांच्याकडून 20 पिल्लं 100% भेटत आहेत. कारण 2 शेळ्या, एक शेळी ही 2 पिल्लं नक्कीच देते. एखादी 3 पण देऊ शकते, चांगली मोठी शेळी जर असेल तर. तर सरासरी 2 जरी पकडले आपण तरी पण 10 शेळ्यांची 20 पिल्लं होणार आहेत. आणि जर 6 महिन्यामध्ये 20 पिल्लं म्हणलं, त्याच्यामध्ये तुमचा खर्च येऊ द्या, सगळं वजा जाता 5-5 हजार रुपयाला जरी धरली, 5 हजाराला तर पिल्लू जातच नाही, 6 महिन्याचं जास्त जातं. 5,000 रुपयाला जरी धरलं तर 1 लाख रुपये तुम्हाला 6 महिन्यामध्ये भेटू शकतात. कमीत कमी 15,000 ते 16,000 रुपये पेमेंट म्हणजे मंथली महिना तुम्हाला 10 शेळ्यापासून पडू शकतो. हे थोडक्यात उदाहरण सांगितलेलं मी तुम्हाला. जास्त वाढवून अफवा विनाकारण सांगण्यात काही मजा नसती. त्याच्यामुळं आपण थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेळीपालन हे कमी पैशामध्ये, कमी जागेमध्ये आणि कमी चाऱ्यामध्ये सुरू होणारा व्यवसाय आहे. शेळीपालनासारखा कमी चाऱ्यामध्ये, कमी पैशामध्ये सुरू होणारा दुसरा कुठलाही व्यवसाय नाही. आज तुम्ही म्हैसपालन, गायपालन जरी म्हणलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक 5 ते 6 लाख रुपये गुंतवणूक करावी लागते आणि तेव्हाच आपलं इन्कम चांगल्यापैकी सुरू होऊ शकतं. चाऱ्याचं नियोजन पण जास्त लावावं लागतं आपल्याला. आणि शेळीपालनामध्ये तुम्हाला चाऱ्याचं नियोजन पण एवढं नाही लावावं लागत. फक्त 2-3 प्रकारचा चारा जर तुम्ही शेतामध्ये लागवड केली, हिरवा चारा, त्याच्यामध्ये मार्वेल गवत असेल, नेपियर गवत असेल, दशरथ घास, मेथी घास, असे 4-5 प्रकारचे जर चारे तुम्ही 10 शेळ्यांसाठी लागवड केली तर शेळीपालन एवढं अवघड नाही. फक्त आता आपली परिस्थिती थोडी त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट चालू आहे आपलं. त्याच्यामुळं आपल्याकडं एवढ्या शेळ्या आपण 10 केल्या नाही आतापर्यंत, पण इथून समोर आपण शेळ्या 10 करणारच आहोत. कमीत कमी 10 शेळ्या पाहिजेच, तेव्हा आपल्याला कुठंतरी 15-16 हजार रुपये महिन्याला याच्यामध्ये इन्कम भेटू शकतं. महिन्याला म्हणजे ते काय पगारीसारखं नाही समजा, पण एक सरासरी जर धरलं तर आपण 6 महिन्याला बोकड विकत असतो. 6 महिने 7 महिने झाले की ते आपल्या मनावर असतं समजा. जेवढे मोठं बोकड होईल तेवढं आपल्याला इन्कम, पैसे जास्त भेटू शकतात त्याच्यापासून. आणि त्याच्यामुळं बोकड सरासरी 8 ते 10 महिन्यामध्ये
जर विकला तर त्याचं इन्कम आपल्याला चांगल्यापैकी भेटू शकतं. 8 महिन्याचं बोकड जर म्हणलं तर 12 ते 13,000 रुपये. 10 महिन्याचं म्हणलं 15,000च्या समोर आपला बोकड जाऊ शकतो. चांगली जर सोय ठेवली तर, खुराक वगैरे नियोजन चांगलं जर असेल तर 100% आपला बोकड हा 15,000च्या समोर जाऊ शकतो. तो पण गावरान सांगतो मी, बाकीच्या जातीचं नाही सांगू शकत. उस्मानाबादी बोकड सांगू शकतो. आता आपला बोकडा सोन्या बोकड आहे, हा 10 महिन्याच्या समोर झालेला आहे आता. तर हा 18,000 रुपयाला मागितला होता, पण नाही दिला आपण. हा भुसार नको त्याला इकडं बस. दहा शेळ्या ह्या चांगल्या टपच्या शेळ्या पाहिजे, मोठाल्या शेळ्या पाहिजे. म्हणजे जेवढ्या मोठाल्या असल्या तेवढे पिल्ले तुम्हाला चांगले भेटू शकतात त्यांच्यापासून. दहा शेळ्या जरी म्हणलं तर आपल्याला सरासरी हिरव्या चाऱ्याचं आणि सुक्या चाऱ्याचं चांगलं नियोजन करावं लागणार आहे. कारण 10 शेळ्यांना चारा भरपूर लागतो. 10 शेळ्या आणि 20 पिल्लं जर म्हणलं तर आपल्याला चाऱ्याचे नियोजन कटिबद्ध, हिरवा चारा जरी म्हणलं तर आपल्याला एक 10 गुंठे तरी आपल्याकडं कमीत कमी पाहिजे. जास्तीत जास्त 20 गुंठे चारा आपल्याकडं पाहिजे. तेव्हा आपल्या शेळ्यांना आणि तुरीचं बुसकट, हरभऱ्याचं बुसकट असं नियोजन करूनच आपल्याला 10 शेळ्यांचं नियोजन करणं आहे. जेवढं दिवस माळान तेवढं शेळ्या जास्तीत जास्त चारतात. दर आलं तर हे बघा आमच्या बंधूचा बोकडे, मावसाचा बोकडे. हा आमच्या बंधूचा मुलगा गणपत. हार. तर मित्रांनो, असं नियोजन आहे. तुम्ही पण चांगल्यापैकी नियोजन करा. आणि आपण आता 1-2 महिन्यामध्ये परत शेळ्या वाढवणारच आहेत. काटेवाडी आणण्याचा विचार आहे आपला. बघू आता जसं जमल तसं. काटेवाडी थोड्या चांगल्या मोठ्या पाहून आणल्या तर पिल्लं पण चांगले मोठाले निघतात. त्याच्यामुळे आपल्याला काटेवाडी आणण्याचा विचार आहे. बघू आता, सध्या नाही, पाऊस पडायच्या टायमाला आणू म्हणलं. तोपर्यंत यांचंच हार हवं अशा चारतात शेळ्या आपल्या. बस. असं आहे नियोजन मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असं नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.